हाय हॅलो नमस्कार. स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही सर्व? नक्की सांगा कमेंटमध्ये. चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आणि आज काय काय आहे दाखवते मी तुम्हाला. आणि आता ट्रेनमधला दुसरा दिवस होता आमचा आणि आता आम्ही जम्मूला निघालो आहे. तर चला मग आमचा ट्रेनमधला कसा कसा दिवस आहे दाखवते मी तुम्हाला. आणि आता इथं माझी सकाळची वेळ होती. सकाळनं झोपून वगैरे उठलो, त्याच्यानंतर थोडेसे केस वगैरे ठीक केले. आणि आज तर माझा गुरुवार होता मार्गशीर्ष महिन्यातला. पण आता इथं आंघोळ वगैरे करायची एवढी काही सोय नव्हती, त्यामुळं म्हटलं चला राहून दे, पण उपवास वगैरे तरी करावा. तर आता मी माझा उपवास वगैरे आहे तर ब्रश वगैरे करून घेतला, छान तोंड वगैरे धुवून घेतलं. तर म्हटलं चला थोड्या वेळानं चहा वगैरे मागूया. आणि आता इथं ट्रेनमध्ये खूपच अशी गर्दी होती, माहीत नाही पण ह्यावेळेस ट्रेनला खूप गर्दी होती. सगळीकडे पॅसेंजर फुल भरले होते आणि आमचे पण इथं खूपच अशी गर्दी झाली होती. आणि मुलांचं पण एका साईडला खेळायचं वगैरे चालू होतं आणि एका साईडला आमचं इथं चाललं होतं काही ना काहीतरी. आणि आता उपवास आहे तर मी म्हटलं चला राजगिऱ्याचे लाडू वगैरे पण आणले होते आम्ही सोबत, तर ते आता मी खात होतो. आणि इथं मुलांचं पण चाललं होतं चहा बिस्किट खायचं. असं तर आम्ही त्यांना चहा वगैरे देत नाही, पण आता त्यांना बिस्किट खायचं होतं तर मी म्हटलं थोडा थोडा चहा द्या आणि त्याच्यामध्ये ते बिस्किट वगैरे बुडवून खातील. आणि इथं दोघांना मी बिस्किट वगैरे देऊन झालं होतं, दोघांचं छान चहा बिस्किट खाऊन झालं. आणि नाश्त्याला तर ट्रेनमध्ये असं काय एवढं मिळत नाही, आणि जरी मिळालं तर पोहे वगैरे मिळतात, ते खूप थंड झालं असतात आणि मुलं खात नाहीत, असेच वेस्ट जातात. तर मी म्हटलं त्यांना चहा बिस्किट वगैरे खाऊन घ्या. त्याच्यानंतर बघा इथं कुर्नाला एक फ्रेंड मिळाला होता, तर तिथं त्याच्या संग खेळायचं चालू होतं. छान त्याची मस्ती चालू होती ट्रेनमध्ये. आणि त्याच्यानंतर फौजीने इथं मुलांसाठी केक वगैरे काहीतरी घेतलं होतं खाण्यासाठी, कारण त्यांनी नाश्ता वगैरे पोटभर नव्हता केला तर त्यांना भूक लागली होती. तर म्हटलं चला घ्या खाऊन, कारण आता ट्रेनमध्ये तर सगळं मिळतील गोष्टी असं काय नाही. कारण घरामध्ये कसं आपण पाहिजे ते मुलांना बनवून देऊ शकतो, पण ट्रेनमध्ये ते शक्य नाही. ट्रेनमध्ये जे आहे जेवण तेच मुलांना खावं लागतं. मुलांचं 2-3 दिवस ट्रेनमध्ये खूप हाल होतं जेवणाच्या बाबतीमध्ये. पण आपण मोठ्या तर आपण समजून घेतो, पण मुलांचं खूपच हाल होतं. आणि आता इथं बघा दोघंजण छान खेळत आहेत. तर मी म्हटलं चला आपली वरती सीट आहे तर तुम्हाला तिथं मी खेळायला बसवतो. आणि अर्नवला तर चढायला येतं, कुणाला चढायला येत नाही. आणि मी त्याला इथं बसवलं होतं, म्हटलं तुम्ही वरती बसून खेळा, कारण खाली बसलेलं असतात त्यांना खूप परेशान करतात आणि मग प्रॉब्लेम येतो. मग म्हटलं चला तुम्ही वरती बसून घ्या आणि जी खाली बसल्यात त्यांना आरामात बसता येईल. आणि अर्नवचं कुणाचं कसं दंगा जास्त करतात, त्यामुळे बाकीच्यांना डिस्टर्ब पण होतं. तर मी इथं त्यांना दोघांना आता बसवलं होतं वरती, आणि कुणाला वरती बसवल्यामुळं खूप खुश झाला होता. आणि त्याच्यानंतर ही स्टेशन आलं होतं, कोणतं स्टेशन आहे मला आठवत नाही. आणि आता इथं थोडा वेळ गाडी थांबेल आणि मग चला मग आता करा ब्लॉग कंटिन्यू आणि बघा काय काय आहे आमचं रुटीन आजचं. आणि त्याच्यानंतर दुपारी मी कुर्नालला पण थोडं झोपवलं आणि मी पण थोडा आराम केला होता, कारण दुपारी कुर्नालला झोपायची सवय आहे. तर थोडा वेळ म्हटलं त्याला झोपवते, एकदा झोपला ना थोडं फ्रेश फील होतं मग त्याला. आणि ट्रेनमध्ये तर काय करणार मुलं, तर म्हटलं चला थोडं झोपवलं की त्याचा टाईम स्पेंड होईल, थोडं झोपून उठला तर छान फील होतं. आणि फौजी पण झोपले होते थोड्या वेळासाठी. आणि आता संध्याकाळचे 6 वाजले होते आणि बघा आता अंधार पडायला सुरू झालं होतं. आणि आता कोणतं तरी स्टेशन आलं होतं, आता इथं पण थोड्या वेळ गाडी थांबेल आणि परत आमचा प्रवास सुरू होईल. आणि त्याच्यानंतर इथं ट्रेनमध्ये खेळणी वगैरे विकण्यासाठी एक आले होते अंकल, तर त्यांच्यापासून भोवरा वगैरे घेतला होता फौजीनी कुर्नालसाठी, कारण मुलं पण बोर होतात ट्रेनमध्ये. तर म्हणतात चला काहीतरी खेळायला घेऊया त्यांना, मग थोडंसं त्याच्यावर खेळले की त्यांना टाईम निघून जाईल. आणि आता ही लाईट वगैरे लागत होतं त्याला, खूप छान वाटत होतं, फिरत पण खूप छान होता. तर मी बघत होते की कशा प्रकारे वगैरे आहे. आणि अजून कुर्नालला काय असं फिरवायला येत नव्हतं, अर्नवला येत होतं.
फौजीने अर्णवला शिकवलं होतं. पण कुणालचा इथं प्रयत्न चालूच होता की त्याला फिरवायचं आहे, मम्मा मला फिरवायचं आहे. मी म्हटलं चल तू थोडा वेळ शिकून घे कसं आहे फिरवायचं आणि तू पण फिरव मग. आणि तर फौजी त्याला शिकवत होते की असं असं फिरव. आणि आता इथं बघा मार्गशीर्ष महिन्यातला मी गुरुवार केला होता आणि आंघोळ वगैरे तर नाही, आता कसं अवेलेबल नव्हतं सगळ्या गोष्टी, पण मी माझा उपवास असा पकडला होता. आणि उपवासासाठी तर मला शाबूचे खिचडी वगैरे हे पण नव्हतं, मी चिप्स वगैरे घेऊन असाच उपवास केला होता. त्याच्यानंतर रात्री मी मोबाईलमध्येच बघून मार्गशीर्ष महिन्यातील कहाणी वाचली होती आणि मी असाच माझा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार ट्रेनमध्ये केला होता. चला म्हटलं आता काही पर्यायच नाही तर आपण असं पण करू शकतो. तर मी माझा मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार ट्रेनमध्ये अशा प्रकारे साजरा केला. आणि त्याच्यानंतर संध्याकाळी कहाणी वगैरे वाचून मग आम्ही जेवण करून घेतो. आणि सगळ्या गोष्टी पॉसिबल नसतात तर जसं आहे तसंच ॲडजस्ट करावं लागतं. आणि त्याच्यानंतर इथं आम्ही संध्याकाळी जेवण ऑर्डर केलं होतं. तर हे बघा अशा या रोट्या आल्या होत्या आणि त्याच्यानंतर प्लेटमध्ये आमटी, थोडासा भात, थोडीशी भाजी अशा प्रकारे हे जेवण आलं होतं. आणि मुलांना पण थोडी भूक लागली तर म्हटलं चला पटपट जेवण घेऊया. आणि माझा पण थोडा उपवास होता सकाळपासून, तर मी पण म्हटलं चला पटपट आता जेवण करूया. आणि कालचं थोडंसं जेवण आमच्याकडे शिल्लक होतं, ते पण आम्ही या जेवणाबरोबर घेतलं होतं. कारण घरातलं असतं ते एकदम छानच वाटतं किती पण हे होऊन दे. आणि आम्ही पुऱ्या वगैरे शिल्लक राहिल्या होत्या, चपाती वगैरे तर संपली होती आणि घरातल्या पुऱ्या वगैरे एकदम मऊ अशा होत्या. तर म्हटलं चला ते आहे जेवण त्याच्याबरोबर हे आपल्या घरातल्या पुऱ्या वगैरे पण घेऊया आणि सगळं जेवण संपून जाईल. तर आता चला मग आम्ही जेवण करून घेतो. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि आमचा प्रवासाचा व्हिडिओ तुम्हाला आवडला की नाही ते पण सांगा कमेंटमध्ये. चला मग भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. ओके बाय. जय महाराष्ट्र.